उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करत आहे. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. खुलताबाद येथील औरंगजेब याची कबर हटवण्यावरून उभाटा गटाची भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांतून केली स्पष्ट. तर शहर जिल्ह्यात होलिका उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न, तर रंग फेकण्याच्या वादावरून तरुणाचा चाकू हल्ला, क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल. आता बघूया सविस्तर बातम्या. खुलताबाद येथील औरंगजेब याच्या कबरीवरून सुरू असलेलं राजकारण आता पुन्हा एकदा तापू लागलंय. उभाटा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करत अन्य काही विषयांवरती पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. जनतेचा पैसा वेस्ट जाईल ही भूमिका वेगळी, परंतु असं जर होत गेलं तर लोकप्रतिनिधीमध्ये असं सतत कार्य करण्याची प्रवृत्ती बाळगावी, तीही महत्त्वाची आहे. शेवटी तीही थांबवण्याची आवश्यकता आहे. निवडणुका होतील नाही होतील हा वेगळा मुद्दा आहे, परंतु जर अशा पद्धतीनं न्यायालयाने दोषी नाही ठरवलं किंवा दोषी असूनही निवडणूक अँगलने न्यायालय हा विचार करत असेल तर मला असं वाटतं हा कायदाच बेसिक लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीनं त्यांनी चुकीचे काम करू नये त्याच्यासाठीचा कायदा आहे. आणि म्हणून जी काही कारवाई कायद्यात आहे त्या दृष्टीनं ती कारवाई झाली पाहिजे. दुसरं नाना पटोलेंचं पण वक्तव्य आलेलं आहे. काय नाना पटोलेंचं वक्तव्य असं आलंय की या सगळ्या मध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या सोबत यावं. आता भाजपा निवडणुकीत पुढे उभा राहणार नाही अशी त्यांची व्यवस्था करून ठेवणार आहे, त्यामुळे बिघडलेलं काहीच नाही. अजून काँग्रेसकडे यावं आणि दोघांनी आपल्या खुर्चीवर, आपल्या ज्या पहिल्या खुर्चीवर यायचं आहे त्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करावं असं नाना पटोले म्हणतात. मला असं वाटतं या म्हणण्याला कोणता राजकीय अर्थ नाही आहे, कारण असं ज्या पद्धतीनं आता महाविकास आघाडी काम करते तेही काम करतात, म्हणजे सत्तेसाठी मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार आहे हा प्रश्न म्हणजे आमच्या संघटनेच्या मनात राहील. त्यामुळे या भूमिकेला फार राजकीय अर्थ किंवा महत्त्व असं मला तरी वाटत नाही. दुसरं असं आहे की संजय राऊत सकाळी बोलताना असं म्हणालेले आहेत की एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसकडेच चालले होते, पृथ्वीराज चव्हाणांना विचारा, अहमद पटेल आता नाही, पण दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा ही झाली होती. इथं बरेच जण म्हणतात की ज्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होती त्या काळातच अशा काही घडामोडी चालू होत्या असं बरेच जण म्हणतात. आता संजय राऊत साहेबांना याच्यातलं जास्त माहिती असेल, मला याच्यातली कमी माहिती आहे, परंतु अशी चर्चा निश्चित होती. तर रंग फेकण्यावरून चाकूचे वार करण्यात आला असल्याची घटना धुळवडीच्या दिवशी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडली असून या थरारक घटनेबाबत क्रांतीचौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाच्या अंगावर आधी रंग फेकला. तो डोळ्यात गेल्याने दुचाकी चालकाने रंग फेकण्याबाबत विचारणा केली. त्याचा इतका राग आला की रंग फेकणाऱ्यांनी दोन्ही दुचाकी स्वारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूचे वार करून रक्तबंबाळ केला. हा धक्कादायक प्रकार महावीर चौक ते मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेल न्यू एलोरा लॉजिंग समोर गुरुवारी सायंकाळी 7 ला घडला. ऋषिकेश रमेश करपे वय 28 राहणार ओमसाईनगर रांजणगाव शेनपुंजी यांच्यावरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय. त्यात करपे यांनी सांगितलं की ते पत्नी, मुलगा, आई-वडील व लहान भावासह राहतात. ते रांजणगाव शेनपुंजीच्या गुडइयर कंपनीत नोकरी करतात.
गुरुवारी सायंकाळी 7ला मेहुणा ओमकारसोबत ते औषधी आणण्यासाठी समर्थ नगरातील विजय मेडिकलला दुचाकी पॅशन प्रोने गेले होते. मेहुणा मागे बसलेला होता. सायंकाळी 7:30ला महावीर चौक बाबा पेट्रोल पंप येथे ते पोहोचले असता महावीर चौकाकडून मध्यवर्ती बसस्थानकडे जाणाऱ्या रोडवरून असताना अचानक हॉटेल न्यू एलरा लॉजिंग समोर होळी खेळणाऱ्या 6-7 मुलांपैकी एका मुलाने ऋषिकेश यांच्या तोंडावरती रंग फेकला. तो डोळ्यात गेल्याने ऋषिकेश यांनी गाडी थांबवली व रंग फेकणाऱ्या मुलाला अंगावर रंग का फेकला अशी विचारणा केली. त्यावर त्याने त्यांच्या मित्राला बोलवून वाद घालून सर्वांनी मिळून ऋषिकेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. रंग फेकणाऱ्या चेतन नावाच्या मुलाने चाकू काढला आणि ऋषिकेशच्या पोटावरती वार केला. तो वार डाव्या बाजूच्या छातीखाली लागला. त्यानंतर चेतनने चाकूने पुन्हा 2 वार पोटात केले. ते कमरेच्या डाव्या व उजव्या बाजूला लागले. ऋषिकेश यांचा मेहुणा ओमकार त्यांना वाचवण्यासाठी धावला असता त्याच्यावरही चाकूने 2 वार केले. दोघांनाही त्याच अवस्थेमध्ये दुचाकीवरून पळ काढत क्रांतीचौक पोलीस ठाण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेत दोघांना पाहून पोलिसांनी त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केला. दोघांवरती सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी चेतन, आकाश, लखन, रोहित, सोनू, ऋषी, संकेत अशा 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सध्या सुरू आहे. ते मिळून आल्यानंतर त्यांची पूर्ण ओळख समोर येईलच. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे करत आहेत. संतोष देशमुख यांचा आरोपी सापडत नाही, मात्र काही सापडतात असं म्हणत खोक्या प्रकरण संतोष देशमुख यांच्यावरील लक्ष हटवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. वाईट केलं धनंजय मुंडेच्या टोळीनं. नाव आडनाव लोकांना बदलायची वेळ आहे. इथून मागे बदलायची वेळ नव्हती. त्याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी, दुसरं कोणी नाही. आडनाव बदलायची वेळ आहे. बदललं नाही, आडनाव काढून टाकलं पोलिसांनी, फक्त नावानुसार. हा ना, मग आता ते बदललंच म्हणते त्याला थोडक्यात. मग नाही त्या दादा शेवटी काय की शेवटी त्याचा अर्थ तोच होतो की तुम्ही पहिल्यांदा क्लिअर येत होते, मग तुम्हाला आता झाकून यायला लागलं. हे म्हणजे पट्टी लावून यायला लागली. मला पहिल्यांदा पट्टी लावून यायला लागली. हे चांगलं नाही. हे सत्य आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम धनंजय मुंडे यांच्या टोळी नाही केलं. नसता होतच नव्हतं. इथून मग काय नावं नव्हते का? हे संतोष भायाचं प्रकरण झाल्यापासूनच झालं. कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जातीवाद करते. प्युअर आणि किचकट जातीवाद करते त्याची टोळी. त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी आहेत, काही डॉक्टर आहेत, काही कार्यकर्ते आहेत. ते काय करते, रस्त्याने चालले की लोकांना कट आणणार मोटरसायकल, 4 व्हीलर गाडी आड्या तेड्या चालविणार, अशी आडव्या तेड्या चालविणार आणि तेच उभा करणार आणि तेच शेजाणार आणि लोकांना घाण शिवाय देणार. 10 रुपयाणार, सार्वजनिक ठिकाणी शिवाय देणार, गावात चौवाटेवर शिवाय देणार, हॉटेल पुढे शिवाय देणार. ही त्यांची पद्धत. शाळेत पोरं सुद्धा काढते तो. नाही वाईट चांगला नाही, अजिबात चांगला नाही. आता 8-9 मिनिट मध्ये झालं तर मग उद्या मध्ये माणसंच मिठा. ही कोणती पद्धती? तुम्हाला नीट वागावं लागेल. तुम्हाला जातीवाद थोडा कमी करावा लागेल. तुम्ही जातीवादच इतका करता. तुमच्या माणसं निवडून आली का मग लय चांगली, तुमच्या पडे लगेच वाईट. जातीवाद तुम्ही आरक्षण घेता तेव्हा तुम्हाला गोड लागतं. दुसऱ्यानं मागितलं की लगेच विरोधात मोर्चे काढायचे. म्हणजे जातीवादच तुम्हीच करणार, तुम्हीच भाषा करणार. पेटून द्या, हाना, मारा, तोडा, कोयते काढा, तुम्हीच भाषा करणार. मोर्चे आमच्या विरोधात तुम्हीच करणार. जातीवाद तुम्ही करणार, लोटणार आमच्यावर. म्हणजे हे जे आहे ना, तुम्हाला बदल करावा लागेल. पडत असतो, येत असतो, ही बदल तुम्हालाच करावं लागेल. तुमच्या हाताने चुकलेले. तो आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढायचे, रस्ता रोको नाही करायचे, त्यांचं समर्थन नाही करायचं. हे तुम्हालाच करावं लागणार, कारण तुम्हीच करता. मग लोक सावध होते. त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपलं एका बाजून राहा. माझं ठासून आणि ठामपणे राज्यातल्या मराठ्यांना सांगणं की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार. एखादं प्रकरण जर जिरवायचं असलं तर आपल्या बाजूनं मग कोणीही उभा राहणार नाही. त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी एका बाजूने उभा राहत जायचं. ही नेता आले काय, गेले काय, यांचे किती प्रकरण निघले काय, काय झाले काय, हे त्यांचं ते बघून घेतील. इथून पुढे आपण एका बाजून राहा. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज सातकुंड तालुका कन्नड येथे भेट देऊन मयतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय. तसेच मयतांच्या वारसांना 5 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये सानुग्रह अनुदानाची मदत सुपूर्द केली. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेतून ही मदत देण्यात आली आहे. सातकुंड तालुका कन्नड येथील 6 ऊसतोड कामगार रविवारी रात्री ऊसाचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ठार झाले होते, तर 8 ऊसतोड कामगार जखमी झाले होते.
वाकोधून परतताना रात्री ही दुर्घटना घडली। मयत कामगारांच्या वारसांना व जखमींना सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होऊन अनुदान मंजूर करण्यात आलं। त्यानुसार मयतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये इतका अनुदान वारसांच्या बँक खात्यात जमा झालं असल्याचं पत्र आज शिरसाट यांच्या उपस्थितीत देण्यात आलं। आमदार संजना जाधव, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडावकर, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त जयश्री सोनकवडे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रदीप भोगले, राजेंद्र जंजाळ यावेळी उपस्थित होते। मयतांची नावे किसन धर्मू राठोड, कृष्णा मुलचंद राठोड, विनोद नामदेव चव्हाण, मनोज नामदेव चव्हाण, मिथुन महारू चव्हाण, सर्व राहणार सातकुंड ज्ञानेश्वर देवीदास चव्हाण, सर्व राहणार बेलखेड यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये बँक खात्यात जमा झाल्याचं पत्र देण्यात आलं। तसेच जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आलंय। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं, असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे।
अब तो मास्क पहना रहे तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। कन्नड सोयगावात भूगर्भातून गूढ आवाज येत असल्याची घटना घडली असून या घटनेमुळे स्थानिक रहिवासी असलेल्या नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरासह सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा येथे काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भूगर्भातून गूढ आवाज आल्यामुळे भूकंपाच्या चर्चेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। बोरमाळ तांडा गावामध्ये काल सायंकाळी होळी सणाची ग्रामस्थ तयारी करत असताना गूढ आवाजांसह किंचित हादरा बसल्याने असं त्यांना जाणवलं। या संदर्भात गावाचे सरपंच सदाशिव राठोड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। मात्र याबाबत तालुका प्रशासनाकडे कसलीही नोंद झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली। त्यामुळे हा आवाज नेमका कशाचा होता, भूकंपाचा की अन्य काही, याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सध्या सुरू आहे। त्यामुळे तालुका प्रशासनाने हा आवाज कशाचा होता याची माहिती द्यावी आणि त्या दृष्टिकोनातून तपास करावा अशी मागणी कन्नडसह सोयगाव तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने सध्या करण्यात येत आहे। सदाशिव राठोड, सरपंच बोरमाळ तांडा, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बंजारा समाजाची होळी हा महत्त्वाचा सण असल्यामुळे संपूर्ण गाव आमचं होळीच्या सणामुळे घराची रंगरंगोटी आणि साफसफाईमध्ये गुंतलेलं आहे। आम्ही दोघं भाऊ काल घराच्या चौकटीला रंगरंगोटी करत असताना काल 12 मार्च संध्याकाळी ठीक सुमारे 5च्या दरम्यान एक मोठा आवाज आला आणि पायाखाली असं कुंपण झाल्यासारखं जाणवलं। आम्ही गावामध्ये चौकशी केली असता लोकांनी सांगितलं की कोणाच्याही विहिरीवर ब्लास्टिंगचं काम वगैरे चालू नाही। परत फरदापूर 40 गावचं रोड मंजूर झालेला आहे। आम्हाला असं वाटलं की त्या रोडमुळं स्टोन क्रेशरचं त्यांनी बार केला असेल। तिथं चौकशी केली असता त्यांनीही इथं कोणत्याही प्रकारचं बार आम्ही केला नाही अशा प्रकारचं त्यांनी उत्तर दिलं। त्याच्यामुळं हा नेमका आवाज कोणाचा याबाबत गावामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे आणि भीतीचे एक वातावरण पसरलेलं आहे। पूर्ण गाव हादरून गेलेला आहे कारण तो आवाजच तेवढा मोठा होता। तरी आमची तालुका प्रशासनाला विनंती आहे की या आवाजात म्हणजे नेमका आवाज कशाचा झाला याबाबत शोध मोहीम हाती घेऊन याबाबत माहिती मिळवावी ही विनंती। धन्यवाद। होळीच्या पवित्र अग्नीत व्यसन, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा याची राख करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने यंदाच्या होळीच्या निमित्ताने समाज जागृती करण्यात आली आहे। मागील 4 वर्षापासून आम्ही या ठिकाणी आपलं होळीचं दहन करतोय। यामध्ये आम्ही सध्या तरुण पिढी आपलं व्यसनाच्या मार्गाने आपलं मोठ्या प्रमाणात आपलं व्यसनाचं प्रमाण या ठिकाणी आपलं पूर्ण आपलं शहरामध्ये आपलं वाढतंय। त्याला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे, आळा बसला पाहिजे, याकरता आम्ही आपलं व्यसनाच्या राजाचं या ठिकाणी पूर्ण आम्ही आपलं दहन केलेलं या ठिकाणी आपल्या होळीच्या निमित्ताने। सध्या आपण बघतोय तंबाखू, सिगरेट असेल, बटन असेल, विविध प्रकारचे व्यसन तरुण मुलं करू लागले। तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, या ठिकाणी आम्ही आपलं होळीचं या ठिकाणी आपलं दहन केलेलं आहे। 100% आपलं गृह खात्याचं पाहिजे तेवढं लक्ष नाही। बऱ्याचशा आपलं महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये असेल, त्या कॅम्पसच्या आपला बाहेरचा जो परिसर असेल, कुठेतरी बघा एक 5-10 जणांचं काही टोळके असतात की जे काही आपलं व्यसन करतात। त्यानंतर आपले विद्यार्थ्यांनी जे छेड काढतात। आपण रोज पेपरला किंवा प्रत्येक शहरामध्ये आपण बघू लागलो की किती छेडछाडी सुद्धा या ठिकाणी प्रमाण वाढते। तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। हे जर व्यसन जर बंद झालं तर जे काही विद्यार्थ्यांना होणारे अत्याचार आहे ते कुठेतरी थांबतील असं या ठिकाणी मला वाटते। म्हणून एक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आम्ही एक पूर्ण आपल्या महाराष्ट्राला एक संदेश देऊ इच्छितो। होळीचा आम्ही एकच पूर्ण या आपल्या राज्य शासनाला विनंती की तुम्ही लवकरात लवकर जे काही बटन वगैरे जे काही असे अंमली पदार्थ आहे त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे, जेणेकरून म्हणजे ते पदार्थ वरून जर कंपनीतून जर पूर्णतः बंद जर झाले तर खाली आपलं प्रत्येक दुकानात टपऱ्यामध्ये यायचं काही पूर्ण आपला विषयच राहत नाही। आणि या सरकारला अशी विनंती की जिथं काही दिसेल असे अंमली पदार्थ जे आपले सेवन करतात तुम्ही तात्काळ त्यांच्यावर कारवाई करा की हा पक्षाचा तो आपला याचा कार्यकर्ता यांना कुठंही आपण पाठीशी न घालता त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे। तेव्हा जे काही जे आपले विषय लागले महाराष्ट्रामध्ये सध्या ते थांबतील।
चुकीच्या समजुतीतून चाकू हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली असून पेट्रोल चोरी करताना अल्पवयीनास ताब्यात घेतल्याने सदर घटनेतील आरोपी मिळून आलाय, तर अल्पवयीन आरोपीने सदर हल्ला केल्याचं सुद्धा उघडकीस आलंय। पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या पारिजात नगर येथे एका तरुणावर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय। मंगळवारी रात्री 10च्या सुमारास ही घटना घडली आहे। या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना तोंडाला रुमाल बांधून आलेल्या एका व्यक्तीने त्याच्याकडे येऊन जय भवानी नगरचा पत्ता विचारला। फिर्यादीने माहिती दिल्यानंतर तो पुन्हा गप्पांमध्ये मग्न झाला। त्याचवेळी आरोपींनी अचानक त्याच्या मांडीवर चाकूने हल्ला केला आणि घटनास्थळावरून ते पसार झाले। मध्यरात्री MIDC वाळूज पोलीस गस्त घालत असताना त्यांना 2 संशयित पेट्रोल चोरी करताना आढळले। चौकशीत त्यांनी हल्ल्याची कबुली दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जुन्या वादातून एका विशिष्ट व्यक्तीवरती हल्ला केल्याचा प्रयत्न केला होता, पण चुकून तो दुसऱ्याच व्यक्तीवरती झाला। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून मोठा जमाव घटनास्थळी जमा झाला होता। एकटा डॉक्टराने तातडीने जखमींवरती प्राथमिक उपचार केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे। पुंडलिक नगर व पारिजात नगर परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। पुढील तपास पुंडलिक नगर पोलीस सध्या करत आहेत। संपूर्ण सुरक्षा केंद्र महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध विभाग संभाजीनगर व उपजिल्हा रुग्णालय व प्रेरणा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे पंचगंगा साखर कारखाना कामगार व ग्रामस्थ यांच्या संपूर्ण शारीरिक आरोग्य तपासणी शिबिर नुकतंच पार पडलंय। ह्या आरोग्य तपासणीसाठी मंगळवार रोजी कारखाना साईटवरती महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं। या शिबिरात 300च्या वर कामगार व नागरिकांनी तपासणी केली। या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र शासनाने 2 पुरस्कार देऊन सन्मानित केलेले जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीराम सिंह राजपूत यांच्या हस्ते शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आलं। या प्रसंगी राजपूत म्हणाले की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। प्रत्येक व्यक्तीने आपलं उत्तम, सक्षम, सुदृढ, निरोग राहण्यासाठी आरोग्य तपासणी करून डॉक्टरी सल्ल्यानुसार औषध उपचार घेतले तर आरोग्यदायी जीवन जगण्याचा आनंद घेता येईल व दुसऱ्यांनाही देता येईल। पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी दिलीप शेळके यांनी आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचं विशद केलं। संजय पवार भास्कर दुधारे यांनीही निरोगी आयुष्याची गरज असल्याचं विशद केलं। या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन चव्हाण, गाढी पिंपळगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य बर्वे, उपजिल्हा रुग्णालय वैजापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपमाला मरमट व SS पोकळे व प्रत्येक आरोग्य विभाग कक्षाचे प्रमुख व सहाय्यक या शिबिरास उपस्थित होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक साई बारगळ यांनी केलं। सूत्रसंचालन किशोर वाहुळे यांनी केलं। आभार बापू वाळके यांनी मानले। आरोग्य विभागाचे माया पाटील, शशिकांत पाटील, मनीषा मुळे, पंकज कांबळे, अनिल बोर्डे, गोकुळ राठोड, समाज शेख, सचिन क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे माधव शिरसाट, कारखाना सुरक्षा अधिकारी विवेक साळुंके, संजय साळवे, विजय पाटील, वैशाली व क्षीरसागर बापू वाकळे, साई बारगळ यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतला। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी ललित काथवटे, वैजापूर। या ठिकाणी कामगार सुद्धा आहेत। माझी सर्वांना विनंती आहे की जान आहे तो जहान आहे। हा जीव आहे तरच जग आहे। जान है तो जहान है, बाकी सब कहान है। इसीलिए तो स्वास्थ्य का मंत्र बड़ा महान है। आरोग्य ही संपत्ती आहे। गाडी, घोडा, बंगला आपत्ती आहे। गाडी घेतली, घोडा घेतला, शेत घेतला किंवा बंगला घेतला हे महत्वाचं नाही आहे, तुमचं आरोग्य महत्वाचं आहे। मी शेळके सरांना अशी विनंती करतो की आपल्या कारखान्यामध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्या कामगाराला आपण जास्तीत जास्त संख्येने या आरोग्य शिबिराचा लाभ देण्यासाठी विनंती करावी। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। खुलताबाद येथील औरंगजेब याची कबर हटवण्यावरून उभाटा गटाची भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांतून केली स्पष्ट। तर शहर जिल्ह्यात होलिका उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न, तर रंग फेकण्याच्या वादावरून तरुणाचा चाकू हल्ला, क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक।
जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर, आयुर्वेदिक आणि प्रभावी.